घरगुती गॅसच्या दरामध्ये आजपासून तब्बल 60 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणखीन आर्थिक ताण पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे शरदचंद्र पवार गटाच्या वतीने ठाणे शहरात अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर चूल पेटून भाकर थापत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. वाढत्या महागाईमुळे अधिक नागरिक त्रास्त असताना गॅस दरवाढ हा सर्वसामान्य जनतेचा मोठा धक्का असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनामुळे मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग पाहायला मिळाला. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस दरात झालेल्या वाढ ही थेट महिला आणि घरगुती बजेट परिणाम करणारी असल्यामुळे महिलांनीही या आंदोलनात स्फूर्ती सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज कडाख तसेच महिला अध्यक्ष मनीषा भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. तसेच वाढती महागाई निर्णयात आणण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावे आणि महागाई यावेळेस करण्यात आली आहे. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधले गेले असून वाढत्या महागाई विरोधात नागरिकांचा संताप स्पष्टपणे दिसून येते. प्राईम मीडिया 24 न्यूज. उद्या महिला दिन म्हणून आपण साजरा करतोय आणि या महिला दिनच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किमती 60 रुपयाने वाढवल्यात आणि कमर्शियलच्या किमती 118 रुपयांनी वाढवल्यात आणि ही अनोखी भेट या पद्धतीने केंद्र सरकारने आपल्या महिलांना दिलेली आहे. म्हणजे एकीकडनं लाडकी बहीण म्हणायचं 1500 रुपये द्यायचं, पण दुसऱ्या बाजूनी हे असं थोडं थोडं पैसे काढत घ्यायचं. त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आपण बघितलं की गॅसवरनं आम्हाला आमच्या महिलांना पुन्हा एकदा शेगडीवर जायची पाळी आलेली आहे आणि आज त्यांनी भाकरी आणि भात हा शेगडीवर बनवायला सुरुवात केली ह्या रस्त्यावर. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. सर, एकीकडे भाववाढ करतायत आणि हरदीप सिंग पुरी सांगतात की आमच्याकडे मुबलक गॅस आहे. त्याच सगळ्या गोष्टी आहेत ना. आता जर इराण आणि इस्रायल आणि युएसएच्या वॉरमुळे जर या किमती वाढवल्या असतील तर किमान त्यांनी एवढं तरी सांगावं की युद्ध संपल्यानंतर ह्या किमती परत पहिल्याच्या ह्याच्यावर असणार आहेत. तसंही ते सांगत नाहीत. एकदा वाढलेली किंमत कधीच कमी होत नाही. त्यामुळे त्यांना कारण मिळालं ह्या इराण वॉरचं. हरदीप सिंग पुरी सांगतात की मुबलक साठा आहे, मग तुम्ही का वाढवताय दर? हा मूळ प्रश्न आमच्या मनात आहे. व्यावसायिक गॅस सुद्धा 115 रुपयांनी वाढलाय. तेच आता मी स्वतः एक हॉटेलचाच व्यावसायिक आहे, त्यामुळे पुढचे दिवस फार कठीण आहेत. हे 115 रुपये म्हणजे किती हॉटेल या फक्त 115 रुपयामध्ये बंद होणार आहेत तुम्ही बघा. वाईट दिवसामध्ये आपल्याला राहत हे केंद्र शासनाने द्यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जाऊन तर या पद्धतीने ही गॅस वाढ त्यांनी केलेली आहे. याचा विरोध सगळ्या नागरिकांनी केला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना सांगेन की तुम्ही पण रस्त्यावर उतरून अशा प्रकारचं आंदोलन करा. अगोदरच या सरकारने असं करून ठेवलंय की आमदनी 98 आणि खर्च रुपया, त्यामध्ये हे वाढ झाली आहे. गॅस वाढ करतात आणि जीएसटी जसं कमी झाली आहे, पण त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कुठे कमी केलेत? ते तर तसेच आहेत. ते मग त्यांनी काही नाही, फक्त निवडणुका आली का त्यांना आम्हाला वादे करायचे असतात मतदारांना की तुम्ही हे करा, ते आम्ही हे कमी करू. दरवाढ तर काही कमी होत नाहीये. आणि आता 8 दिवसावर फक्त युद्ध होऊन 8 दिवस झाले तर त्यांनी ही सर्व वाढ सुरू केली आहे. आणखीन पुढे या देशाचं महाराष्ट्राचं काय होणार आहे? आणि स्वतःला ते सरकार विश्वगुरु म्हणून घेतात, तर यासाठी घेतात का स्वतःला विश्वगुरु म्हणून? असं केलं तर कसं बिचारा गरीब महिलांनी काय करायचं? याच्या पुढे महिलांचं कसं होणार या गोष्टी? महिलांचा खर्च आर्थिक गणित बिघडणार आहे का? कुठे बिघडणारच आहे. तसं ते एक पैसा वाचून काही काही गोष्टी करायसाठी ते करायला पाहतायत. त्यांचं सर्व नुकसानच होणार आहे ना. पेट्रोल वाढलेलं आहे, त्यानंतर वाढलेले भाजीचे भाव काय वाटतं? हे जे सर्व भाव वाढलेत ना, त्याचं त्यांनी सरकारने आता त्यांनी वाढवलेत ते, पण जसं युद्ध सुरू झालंय म्हणून ते वाढवत आहेत आणि जर युद्ध संपल्यावर ते कुठे कमी करणार आहेत? त्याचा भाव वाढणार आहेत आणि दिवसेंदिवस भाव वाढीत चाललेले आहे.
आणि लाडकी बहीण म्हणून घेत आहेत. तर लाडक्या बहिणींना तुम्ही महिला दिनाच्या ह्या मोठी गिफ्ट त्यांनी दिली आहे सरकारने. हे का कमी आहे का? त्या सरकारचं याच्याशिवाय आणखीन काय अभिनंदन करायला पाहिजे आम्ही सर्वांनी.